नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं डबल अकॅडमी मध्ये मी गणेश पवार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच बघा आरोग्य विभागाची त्या ठिकाणी अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट जी आहे तर आरोग्य विभागाच्या भरतीच्या संदर्भातली ती त्या ठिकाणी अपडेट आहे। विद्यार्थी मित्रांनो, 5223 पदासाठी पद त्या ठिकाणी बघा रिक्त आहेत आणि येणाऱ्या काळात ही पद त्या ठिकाणी भरली जाणार आहेत। लवकरच बघा त्याबाबतचे जे काही फॉर्म असतील, ठीक आहे, ते फॉर्म त्या ठिकाणी सुटणार आहेत। ठीक आहे, जागा लक्षात घ्या, 5223 जागा आहेत। ठीक आहे, 5223 जागा आहेत। ठीक आहे, लवकरच त्याबाबत बघा जाहिरात सुद्धा त्या ठिकाणी निघणं अपेक्षित आहे। ठीक आहे, म्हणून तुम्हाला सांगतो सर्वांनी बघा त्या ठिकाणी आतापासूनच पुरेपूर त्या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करायची आहे, कारण जागा किती आहेत बघा, 5223 जागा आहेत। आता याच्यामध्ये बघा डॉक्टरच्या काही जागा असतील, डॉक्टर या पदासाठी, स्टाफ नर्स या पदासाठी काही जागा असणार आहेत, फार्मासिस्ट याच्यासाठी काही जागा असतील, वैद्यकीय अधिकारी असतील किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञ असतील, यांच्यासाठी काही जागा या 5223 मध्ये त्या ठिकाणी असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, येणाऱ्या काळात खूप मोठी ही आरोग्य विभागाच्या बाबतीतली खूप मोठी जाहिरात त्या ठिकाणी येणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमीमध्ये बघा ही जाहिरात आहे, लक्षात घ्या। तुम्ही म्हणाल की सर नेमकं तुम्ही सोर्स काय वापरला, तर लक्षात घ्या एका न्यूज पेपरमध्ये ते बघा ही त्या ठिकाणी बातमी आलेली होती। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आरोग्य विभागामध्ये 5223 पदांची काय होणार आहे, मेगा भरती। ठीक आहे, डॉक्टर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या जागा त्यामध्ये त्या ठिकाणी भरणार आहेत। लक्षात घ्या, कारण काय व्हायला लागलेलं लक्षात घ्या की जे काय सार्वजनिक आरोग्य जी काही सेवा आहे लक्षात घ्या विभागाची, त्याच्यावरती ताण पडत आहे का, कारण तिथे प्रशासकीय जे काही प्रशासकीय काम करणारे जे काही लोक आहेत लक्षात घ्या हे कमी आहेत। आणि त्यामुळे बघा त्या ताण कमी करण्यासाठी, आरोग्य विभागाचा ताण कमी करण्यासाठी ही भरती भरणं, ठीक आहे, ही भरती एवढ्या पदांची जागा, ठीक आहे, त्या ठिकाणी बघा या पदांची जागेची भरती करणं त्यासाठी बघा अत्यंत आवश्यक आहे। ठीक आहे, कारण बघा राज्यातील जे काही रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, जिल्हा रुग्णालय यांच्यावर बघा कामाचा मोठा ताण पडत आहे आणि अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची आणि तज्ञांची पदं सुद्धा काय आहेत, रिक्त असल्यामुळे सर्वसामान्यांना वेळेवर वैद्यकीय सुविधा मिळवणं त्या ठिकाणी अडचणीचं होत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर बघा राज्यातील आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारने हा महत्वपूर्ण त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आणि या निर्णयामध्ये बघा 5223 पदांच्या निर्मितीमुळे आरोग्य विभागाचा जो काय कणा आहे हा कणा अतिशय मजबूत त्या ठिकाणी होणार आहे। मग या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की याची आरोग्य विभागाची जी काही मेगा भरती आहे याबाबतची जाहिरात लवकरच त्या ठिकाणी येणे बघा त्या ठिकाणी अपेक्षित आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल अकॅडमी मध्ये, ठीक आहे, तुम्ही तुमच्या अभ्यासाला गती देण्यासाठी आपण काही बॅचेस त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत। या सर्व बॅचेस आरोग्य विभागाच्या बॅचेस बघा कोणत्या कोणत्या आहेत आपल्याकडे, तर बघा नवीन ऑनलाईन बॅचेस सुरू झालेले आहेत। ठीक आहे, आरोग्य सेवक असेल, आरोग्य पर्यवेक्षक असेल, त्याचबरोबर आरोग्य सेविका, आरोग्य निरीक्षक, लॅब टेक्निशियन, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी, MPW, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, ANM, GNM, त्यानंतर लॅब असिस्टंट, त्याच्यानंतर LSO, या सर्व बॅचेस बघा आपल्या डबल अकॅडमी मध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात या बॅचेस सुरू झालेल्या आहेत। तुम्ही ह्या सर्व बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात कितीही वेळा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। अधिक माहितीसाठी बघा 801045, यस बघा 8010457760 या नंबरशी तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करून तुमच्या शंका कुशंकांचं त्या ठिकाणी निरसन त्या ठिकाणी तुम्ही करू शकता। त्याचबरोबर डबल अकॅडमी पुणे नावाचा आपला ऍप आहे प्ले स्टोअरला, ते ऍप डाउनलोड करा। त्यामध्ये ह्या सर्व बॅचेस तुम्हाला पाहायला त्या ठिकाणी मिळतील आणि त्या सर्व बॅचेस आपल्या त्या ऍप मध्येच उपलब्ध आहेत। चला, ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक। येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा। ऑल ऑफ यू, थँक्यू।